सध्या आपण रितू वर्ल्ड या ठिकाणी आहोत आणि पाद्यपूजन सोहळा गणपती बाप्पाचा या ठिकाणी पार पडतोय. आमदार किसन कथोरे, युवा उद्योजक निमेश जनवाड, नगराध्यक्ष रुचिता गोरपडे यांची सुद्धा इथे उपस्थिती आहे. अर्थात गणपती बाप्पा आता गणपती बाप्पाचं लवकरच आगमन होणार आहे आणि शहरातील विविध मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये आपण बघत असाल आतापासूनच तयारीला सुरुवात झालेली आहे. मग सजावट असू द्यात किंवा बाप्पाची मूर्ती या सगळ्याच गोष्टीला आता सुरुवात झालेली आहे. आणि यातच बदलापूर पश्चिम परिसरात असणारी ही रितुवर्ल्ड सोसायटी आहे. या सोसायटीमध्ये सुद्धा आपण बघितलं तर पाद्यपूजन सोहळा जो आहे तो या ठिकाणी पार पडतोय. गौरी निमेश जनवाड आणि पुढे ना आणि निमेश जनवाड यांच्या हस्ते खरं तर आज हे पाद्यपूजन सोहळा पार पडलेला आहे. आमदार किसन कथोरे यांचीही सदर प्रसंगी उपस्थिती होती. आपण पाहिलं तर युवा उद्योजक निमेश जनवाड यांच्या माध्यमातून खरं तर देश विदेशात परदेशात गणपती बाप्पा जे आहेत ते पोहोचवले जातात. यामागचा हेतू म्हणजे जे भारतीय एकंदरीत परदेशात राहतात त्यांना सुद्धा जो काही गणेशोत्सव आहे तो साजरा करता यावा यासाठी त्यांचे प्रयत्न जे आहेत ते असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय आमदार आगमन झालेला आहे. तसेच निमेश दादा जनवाड यांचंही आगमन झालेलं आहे. जय भवानी मित्रमंडळ तसेच ऋतुवन मधील सर्व रहिवासी सहर्ष स्वागत करीत आहोत. आता निमेश दादा जनवाड यांच्या हस्ते पाद्यपूजनाचा कार्यक्रम सुरू झाला आहे. अर्थात आपण पाहतोय की याच रुचिताताई घोरपडे यांचंही आगमन झालेलं आहे. गणेशोत्सवामध्ये आपण बघत असाल तर या सर्व रहिवासी सहर्ष स्वागत करीत आहोत. गणपती बाप्पा जे आहेत ते देश विदेशात पोहोचविण्यासाठी त्यांचा जो सगळ्यांना शुभेच्छा. गणपती बाप्पा थँक्यू सो मच. अर्थात आपण युवा उद्योजक निमेश जनवाड यांचा सन्मान केला जातोय. आज आपण पाहिलं तर हा पाद्यपूजन सोहळा त्यांच्याच हस्ते त्यांना हा मान जो आहे तो देण्यात आलेला आहे. आपण पाहतोय जय भवानी मित्र मंडळ यांच्या माध्यमातून यंदाचं हा जो गणेशोत्सव आहे तो पार पडणार आहे. आणि या गणेशोत्सवामध्ये जवळपास आजपासून असं म्हणू शकतो की ही सुरुवात जी आहे ती झालेली आहे. गणराया विराजमान झाल्यानंतर एकंदरीत जो काही जल्लोष आणि गणेश भक्तांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन याच निमित्ताने केलं जातं. आणि अशात आपण पाहत असाल तर
आता जवळपास या उत्सवाला, गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे. आणि आज पाद्यपूजनाचा मान आपण पाहत असाल तर निमेश जनवाड यांना मिळालेला आहे. याच प्रसंगी, या पूजना प्रसंगी ऋतू वर्ल्ड मधले अनेक सोसायटी मधले जे रहिवासी आहेत त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या उपस्थितीत हा संपूर्ण सोहळा जो आहे तो पार पडलेला आहे. तुम्ही बोला, कार्यक्रम तुमचा तुम्ही बोला, सोसायटीचा कार्यक्रम सोसायटीच्या लोकांनी बोला, यांचे रिव्ह्यू घ्या. आज काय ते तुम्ही बोला. बोला ना, ते तुम्ही बोला. ऐका ना, गणेशोत्सवा संदर्भात सांगा, कसा तुम्ही सण साजरा करताय, कशी तयारी, किती दिवसांचा बाप्पा असतो, सांस्कृतिक कार्यक्रम कसे आहे त्याच्या संदर्भात एकंदरीत काय सांगाल? आज पाद्यपूजन सोहळा सुद्धा पार पडला. पहिला प्रथम मी निमेश जनवाड यांचा साहेबांचा धन्यवाद करतो. खूप खूप धन्यवाद करतो. जय भवानी मंडळ हे एक परिवार आहे आमचं. आमची मंडळाचा एक परिवार आहे. आणि यावर्षी फेज 2 मध्ये ऋतू वर्ल्ड फेज 2 मध्ये निमेश जनवाडनी स्पॉन्सर करून आपलं ऋतुवर्ल्डचं सोहळा वाढवलंय. अजून आम्ही गणपती 7 दिवसाचं असतं आणि बाकी सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे कसे संस्कृती कार्यक्रम 7 दिवसात संस्कृती कार्यक्रम, भजन असतं, भंडारा असतं, असं लेडीज लोकांचा कार्यक्रम असतो, लहान पोरांचा कार्यक्रम असतो, असं आम्ही कार्यक्रम करतो 7 दिवसात. अर्थात आज मान तुम्हाला मिळालाय पाद्यपूजनाचा. खरं तर गणपती बाप्पांसोबतचं तुमचं नातं अगदी म्हणजे सगळ्या माझ्यामध्ये देश विदेशातल्या लोकांना सुद्धा आता माहिती आहे आणि आज मान तुम्हाला मिळाला. खरं तर एक टॅगलाईन सांगायला पाहिजे की संस्कृती की असली पहचान, बॅरेज नया बॅरेज का निर्माण. आज तुम्ही बघतायत गेल्या 8-15 दिवसापासून बॅरेज रोड प्रभागामध्ये जिथे जिथे सार्वजनिक गणेश उत्सव साजरा केला जातो, प्रत्येक गणपती मंडळामध्ये पाठपूजन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. मी प्रत्येक मंडळामध्ये जातो आणि माझ्याकडून जितकी जास्तीत जास्त सहकार्य या गणेश उत्सवाला या मंडळाला देता येईल तेवढी जास्तीत जास्त सहकार्य मी दरवर्षी करत असतो या गणेश उत्सव मंडळाला. ऋतू वर्ल्ड फेज 2 चा सार्वजनिक गणेश उत्सव आहे. पहिल्यांदाच कमिटीने मला सांगितलं की यावर्षी गणेश उत्सव फार मोठ्या आणि थाटामाटात करायचा आहे. मी त्यांना सांगितलं की ठीक आहे, माझ्या ज्यांनी यथाशक्ती, माझी जेवढी शक्ती आहे, ताकद आहे, तेवढी जास्तीत जास्त मदत तुमच्या या ऋतू वर्ल्डच्या फेज 2 च्या राजाला मी करीन. आणि त्यांना हे देखील सुचवलं की येणाऱ्या काळामध्ये नुसता गणेश उत्सव नाही तर असेच अनेक चांगले चांगले कार्यक्रम जेणेकरून ऋतू वर्ल्ड या कॉम्प्लेक्सचं नाव बदलापूर शहरामध्ये अव्वल स्थानावर घेतलं जाईल, असे कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून साजरे व्हावे. या 10-7 दिवसामध्ये देखील माझी अशी मनापासून इच्छा आहे की असे कार्यक्रम तुमच्या माध्यमातून साजरे व्हावे की लोकांना त्याचा चांगला उपयोग झाला पाहिजे, लोकांना मदत झाली पाहिजे. या गणेश उत्सवाच्या माध्यमातून एक चांगला बेंचमार्क तुमच्या मंडळाच्या माध्यमातून बदलापूर शहराला मिळाला पाहिजे, हीच मी त्यांच्याकडे इच्छा व्यक्त करतो. आणि गणपती बाप्पाला हीच प्रार्थना करतो की दिवसेंदिवस वर्षानुवर्ष यांचा सोहळा अशाच मोठ्या थाटामाटामध्ये साजरा होत राहो.